15 मार्चनंतर पेटीएम QR कोड, पेटीएम साऊंड बॉक्स राहणार सुरू. पेटीएम पेमेंट्स बँकेवर RBIने कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकेच्या अकाउंटवरून कोणतेही व्यवहार करता येणार नाही असे RBIने सांगितले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेतील सर्व व्यवहार फक्त 29 फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहेत. परंतु आता RBIने पेटीएमला ही मुदत वाढवून दिली आहे. ही मुदत 15 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे पेटीएम वॉलेट, फास्टॅग हे व्यवहार 15 मार्च 2024 नंतर देखील करता येणार आहे. पेटीएम कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीचे मेड इन इंडिया QR कोड, साऊंड बॉक्स आणि कार्ड मशीन 15 मार्च 2024 नंतर देखील नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने FAQ रिलीज केल्यानंतर याची घोषणा केली आहे. कंपनीने पूर्वीप्रमाणे मर्चंट सेटलमेंट्स सुरू राहण्यासाठी आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेमध्ये एक्सो खाते उघडून हस्तांतरित केले आहे. हे व्यवस्थापन ब्रँड पेटीएमची मालक असलेली कंपनी 197 कम्युनिकेशन लिमिटेडच्या नोडल खात्याला रिप्लेस करण्याची अपेक्षा आहे. कंपनी त्यांची सहयोगी उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडसोबत या खात्याचा वापर करत होती. OCLची पूर्णतः मालकीची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड तिच्या स्थापनेपासून ॲक्सिस बँकेच्या सेवांचा वापर करत आहे.